सुरुवात राजकीय वर्तुळातली। बातमी ठाकरे गटासंदर्भातली रोखठोकमधून केलेल्या एका धक्कादायक दाव्याची। शिवसेना भाजपात विलीन करा असा सल्ला अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदेंनी पहाटे 4 वाजता अमित शहांची भेट घेतल्याचंही रोखठोकमध्ये म्हटलेलं आहे। तर यावेळी एकनाथ शिंदेंनी फडणवीसांची तक्रार केल्याचा दावाही संजय राऊतांनी केलेला आहे। रोखठोकमध्ये अमित शहा आणि एकनाथ शिंदेंमध्ये झालेला संवादही छापण्यात आलेला आहे। दरम्यान अमित शहा आणि शिंदेंमधील कथित संवाद काय आहे पाहूयात। क्या शिंदे जी, सुबह के 4 बजे रहे, इतना क्या अर्जेंट है? आपको सब मालूम है यहाँ क्या हो रहा है? क्या हो रहा है असं अमित शहा म्हणतायत। माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळेस एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर असं कसं होऊ शकतं? मी देवेंद्र फडणवीसांशी बोलतो असं अमित शहा म्हणतायत। तर मला दाबण्याचा प्रयत्न होतोय, मला संपवण्याचा प्रयत्न होतोय असं एकनाथ शिंदे म्हणालेत। तर तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला साथ दिली होती आणि तुम्ही असं वचनही दिलं होतं की निवडणुकांनंतर मी मुख्यमंत्री राहील। पण आमचे 132 लोक निवडून आलेले आहेत आणि आता तुम्ही कसं काय मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात असं अमित शहा म्हणतात। तर एकनाथ शिंदे म्हणतात की माझ्या नेतृत्वामध्ये संपूर्ण निवडणूक झाली, तर नाही, मोदी जी के चेहरे पर चुनाव हुआ असं अमित शहा म्हणतात। आणि आपको क्या चाहिए मैं कोशिश करूंगा असं आश्वासन यावेळेस त्यांनी दिलेलं आहे। तर यावर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असं म्हटलंय। तर देखो भाई वो ठीक है, वो नहीं हो सकता, पार्टी का ही मुख्यमंत्री होता। मग त्यावर एकनाथ शिंदे यांनी मी काय करू असं विचारलं। तर बीजेपी में मर्ज हो जाओ असा सल्ला यावेळेस अमित शहांनी दिलेला आहे। आणि तेव्हाच मुख्यमंत्री पदावर तुम्ही क्लेम करू शकतात आणि कोणी बाहेरचा माणूस हा महाराष्ट्रातला सीएम होणार नाही असंही ते म्हणाले। यासोबत फिर हमारे पार्टी का क्या, आमच्या पार्टीचं काय असं एकनाथ शिंदेंनी विचारलंय। तर वो हम पे छोड़ दो, वो पार्टी हमने ही बनाई थी, आप चिंता मत करो असं अमित शहा म्हणतात। अमित शहा शिंदेना असं म्हणतायत की आप बीजेपी में मर्ज हो जाओ, आपका क्लेम सीएम पद पर कब रहेगा? असं झालं नाही, आता इन्कार करावा वीर सावरकरांची शपथ घेऊन। मी दुसरं कोणाची सांगणार नाही बरं का। ही चर्चा झाली नाही अशा प्रकारे, त्यांनी सांगावं ना। महाभारतामध्ये धृतराष्ट्र आहेत, त्यांच्या जोडीला संजय नावाचा एक इसम होता आणि त्यांना दिव्य दृष्टी होती। त्या संजयानी हे स्वतःला जर संजय समजत असतील तर त्यांनी पब्लिकच्या मनात काय आहे, स्वतःची दृष्टी काय आहे ते न पाहता सर्वसामान्य जनतेच्या मनात काय आहे याचा विचार करावा। रात्रीचा थर्रा मारतात, स्वस्तातला भांडूपच्या त्यांच्या त्या खालच्या हातभट्टीचा ते घेतात, त्याचा अंमल त्यांच्यात उतरलेला दिसत नाही आणि त्यांना स्वप्नातही एकनाथ शिंदे साहेब दिसतात आणि त्यामुळे अशा पद्धतीची ते वक्तव्य करतायत।